यवतमाळच्या वणीमध्ये मनसे उमेदवार राजू उबरकरांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची सभा पार पडली। यावेळी त्यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे। अजित पवारांसोबत मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणून बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी अजित पवारांनाच मांडीवर बसवले अशी टीका राज ठाकरेंनी केली। शरद पवार हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवणारे संत आहेत असा टोला राज ठाकरेंनी यवतमाळच्या राळेगावमधील सभेतून लगावलाय। माझं सरकार आल्यावर असल्या फुकट गोष्टी मिळणार नाही, मी महिलांना सक्षम करेन, हाताला काम देईन असाही विश्वासही ठाकरेंनी व्यक्त केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांच्या वादग्रस्त विधानाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। सुवर्णा करंजे यांच्याबाबत सुनील राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं। या प्रकरणी कारवाई करण्याची सूचना राष्ट्रीय महिला आयोगानं ट्विट करून पोलिसांना दिली आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी 8 नोव्हेंबरला निर्णय येणार आहे। पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याचिका दाखल केली होती। त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीच्या आधी निकाल दिला जाणार आहे। नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे। 25 नोव्हेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर असा अधिवेशनाचा कालावधी असणार आहे। केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करून ही माहिती दिली। पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांची अवस्था झाली होती, तशीच आज आपली झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे। इंदापूरच्या प्रचार सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं। फडणवीसांनी स्वतःला अभिमन्यू म्हणत आपण अयशस्वी असल्याचं कबूल केलंय असा टोला प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी फडणवीसांना लगावलाय। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार तर सुरतेतही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवणार, उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरच्या सभेमध्ये ही घोषणा केली। महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मुलींसोबत मुलांनाही मोफत शिक्षण देणार, महिला पोलिसांची भरती करणार आणि महिला पोलीस स्टेशनही उभारणार अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरच्या सभेतून केली आहे। महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार, 5 वर्ष सरकारही स्थिर आणि जीवनावश्यक वस्तूंचे भावही स्थिर ठेवणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरच्या सभेतून आश्वासन दिलंय। प्रामाणिक माणसाला तिकीट न देता पैसे घेऊन तिकीट देण्याचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात सुरू असल्याची टीका आमदार हेमंत पाटील यांनी केली आहे। नांदेड उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। धुळे शहर विधानसभेत शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। एकाच वेळी पक्षाचे 56 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। विधानसभेत उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते, मात्र ठाकरेंनी अनिल गोटेंना उमेदवारी दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। हे सर्व पदाधिकारी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना समर्थन देणार आहे। आगामी काळात महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीही आपल्याला मदत करतील असा विश्वास प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी व्यक्त केलाय। अकोला पश्चिम मतदारसंघातून प्रचारादरम्यान ते बोलत होते। 2014 पासून वारंवार काँग्रेसकडून वसंतदादा घराण्याला उमेदवारी देण्यात येत नाही, वसंतदादा कुटुंबावरचा अन्याय का असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी केलाय। सांगलीत काँग्रेसच्या बंडखोर जयश्रीताई पाटील यांच्या प्रचार सभेदरम्यान त्यांनी हा सवाल केला। सामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठीच मधुरिमा राजे छत्रपतींनी माघार घेतल्याचा खुलासा खासदार शाहू छत्रपतींनी केलाय। याबाबत शाहू छत्रपतींनी पत्रक लिहिलंय। एका कुटुंबात काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणं मान्य नसल्याचं त्यांनी पत्रकामध्ये म्हटलंय। कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांना काँग्रेसनं पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलंय। याबाबत इंडिया आघाडीच्या एकत्रित बैठकीमध्ये निर्णय झाल्याची घोषणा खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी केली आहे। राधानगरीतील उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी सतेज पाटलांवर असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे। ठाकरे पक्षाचे उमेदवार KP पाटील यांच्या विजयाची जबाबदारी सतेज पाटलांच्या खांद्यावर देण्यात आली आहे। आदमापूरमधील सभेमध्ये बोलताना ठाकरेंनी ही घोषणा केली आहे। परभणीच्या गंगाखेड विधानसभेत महायुतीचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना जाहीर पाठिंबा दिलाय। त्यामुळे निवडणुकीमध्ये मुंडे गुट्टे असा वाद पेटल्याचं दिसून येत आहे। विरोधकांनी पैशाचा आमिष दाखवून माझ्या नावाचा डमी उमेदवार निवडणुकीत उतरवला असा आरोप घनसावंगीचे भाजपचे बंडखोर उमेदवार सतीश घाटगे यांनी केलाय। घाटगेंनी राजेश टोपे यांचं नाव न घेता त्यांच्यावर आरोप केलाय। या मतदारसंघात घाटगे यांची थेट लढत राजेश टोपे यांच्यासोबत होणार आहे।
जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या ताफ्यावर गोळीबाराचा प्रयत्न झालाय। दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गाडीवर गोळीबार केल्याचा आरोप सोनवणे यांनी केला। या प्रकरणी अज्ञातांविरोधामध्ये बोदवड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे। भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार हिना गावित यांनी भाजपला रामराम केलाय। हिना गावित यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देत अक्कलकुवा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बंडखोरीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं हिना गावित यांनी सांगितलं। बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार मोहन जगताप यांनी आमदार प्रकाश सोळंकेंवर गंभीर आरोप केले। जिथे आर्थिक फायदा होईल तिथेच आमदारांचे लक्ष असतं, 10% घेतल्याशिवाय कुठलंही काम कॉन्ट्रॅक्टरला करू देत नाही असा आरोप मोहन जगतापांनी केला। बीडमध्ये धनंजय मुंडे यांचं होमपिच असलेल्या घाटनांदूरमधून मवियाचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। मवियाचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या उपस्थितीमध्ये राजसाहेब देशमुख यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। पालघरमधील बोईसर विधानसभेत एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत। तसंच सर्वच उमेदवारांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे। तर मवियाचे उमेदवार विश्वास वळवी यांनी घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली। चिमुकल्यांनीही या प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेतला। भंडारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। गेल्या 5 वर्षात अनेक महत्त्वपूर्ण विकास कामं झाली। विकासाला सुरू ठेवण्यासाठी जनता परत निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कल्याण पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। टिटवाळ्यातील महागणपतीचं दर्शन घेऊन भोईर यांनी निवडणूक प्रचार सुरू केलाय। यावेळी टिटवाळा मंदिर परिसरापासून वाजत गाजत भव्य अशी रॅली काढण्यात आली। रायगडमधील कर्जत खालापूरचे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला प्रारंभ केला। यावेळी महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापुरात शिरोळमध्ये अपक्ष महायुती पुरस्कृत उमेदवार राजेंद्र यड्रावकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महिला मेळावा पार पडला। यावेळी सावत्र भाऊ लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेलेत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। अजित पवारांचे स्टार प्रचारक म्हणून अभिनेता भाऊ कदम प्रचार करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून भाऊ कदम निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेत। सयाजी शिंदेनंतर मराठीतील आघाडीचे आणि विनोदी अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडले गेले। शिवसेनेचे वरळीतील उमेदवार मिलिंद देवरा यांनी रॅलीसाठी पैसे देऊन माणसं आणल्याचा आरोप करण्यात येतोय। उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाईंनी याबाबत पत्र लिहित निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। मिलिंद देवरांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप देसाईंनी केला। स्वतःच कारवाईच्या लाईनमध्ये आहेत, त्यामुळे स्वतःला अभिमन्यू समजू नये असा इशारा पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलाय। मी अभिमन्यू आहे, चक्रव्यूह भेदून बाहेर येणार असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। त्याला पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। गृहमंत्री अमित शहा 7 तारखेला रात्री कोल्हापूरमध्ये मुक्कामी असणार आहेत। त्यानंतर 8 तारखेला कोल्हापूर दक्षिण, सांगली जत, कराड दक्षिण आणि पुण्यातील खडकवासला इथं अमित शहा यांची सभा होणार आहे। अकोल्यातील महायुतीच्या 5ही उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 नोव्हेंबरला येणार आहेत। मोदींच्या जाहीर सभेचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात जय्यत तयारी करण्यात आली आहे। या ठिकाणी 3 डोम आणि 2 सभामंडपांची उभारणी करण्यात येणार आहे। मुंबई शहरात 2356 मतदार घरातूनच मतदान करणार आहेत। 85 पेक्षा अधिक वयाचे मतदार आणि दिव्यांगांना घरातूनच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिली आहे। रायगडमधील 7 विधानसभा मतदारसंघात 20,668 मतदारांची वाढ झाली आहे। निवडणूक विभागाकडून जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार एकूण 24,88,000 मतदार आहेत। यामध्ये 12,59,567 पुरुष आहेत, तर 12,29,130 महिला असून 91 तृतीयपंथी मतदारांची संख्या आहे। निवडणुका जवळ येताच मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे। अलिबागच्या 7 मतदारसंघांमध्ये गेल्या 15 दिवसात 20,000 मतदारांची भर पडली आहे। दरम्यान आता अलिबागमधून 24,88,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। राज्यातील वातावरणात गारवा वाढलाय। राज्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या तापमानात घट झाली आहे। गेल्या 24 तासात जळगाव शहरात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे। महाबळेश्वरमध्ये कमी तापमानाची नोंद झाली आहे। नोव्हेंबर महिन्यातही यंदा भाज्यांचे दर तेजीत आहेत। टोमॅटो, फरसबी, काकडी, तोंडली वगळता सर्वच भाज्यांनी 100 पार केली आहे। दिवाळीआधी भाज्यांचे भाव वाढले होते, त्यामुळे नोव्हेंबर सुरू होताच दर कमी होतील अशी अपेक्षा होती, मात्र भाज्यांचे दर आणखी वाढल्याचं पाहायला मिळतंय।
माथेरानची मिनी ट्रेन आजपासून पुन्हा सेवेत दाखल होणार आहे. पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव मिनी ट्रेन बंद करण्यात आली होती. अमन लॉज पासून सकाळी 8:20 मिनी ट्रेन सेवा सुरू होणार आहे. प्रथम श्रेणीसाठी 95 रुपये भाडं असणार आहे, तर द्वितीय श्रेणीसाठी 55 रुपये भाडं असणार आहे. मुंबईतील कोस्टल रोडच्या मार्गिकेचं काम वेगात सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत वांद्रे ते मरीन ड्राईव्ह मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. या मार्गिकेमुळे इंधनाची बचत होणार आहे, तसंच प्रदूषणही कमी होईल. त्यामुळे मुंबईकरांनी या मार्गाचा प्रवासाला पसंती दिली आहे. व्हिसा फ्री एंट्रीला थायलंडची मुदतवाढ दिली आहे. व्हिसा फ्री एंट्री 11 नोव्हेंबरला संपणार आहे. मात्र आता भारतीय पर्यटक थायलंडमध्ये व्हिसा फ्री 30 दिवस राहू शकतात. अनिश्चित काळासाठी ही मुदत वाढ देण्यात आली आहे. पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आजची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्व परीक्षार्थींना विहित कालावधीत निर्धारित शुल्कासह अर्ज करण्याचं आवाहन मुंबई विद्यापीठाने केलं आहे. ही परीक्षा विविध 77 विषयांसाठी 17 नोव्हेंबरला होणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये तातडीची वैद्यकीय व्यवस्था मिळावी अशा सूचना शालेय शिक्षण विभागानं राज्यातील शाळांना दिल्यात. आजारी विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेटीसह सर्व सोयी सुविधा शाळेत उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर शिक्षकांना पुन्हा निवडणुकीच्या कामांसाठी रुजू होण्याच्या सूचना दिल्यात. निवडणूक आयोगानं आगामी निवडणुकीसाठी 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान प्रशिक्षणाचं आयोजन केलंय. त्याला सर्व शिक्षकांसह मुख्याध्यापकांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फटाक्यांच्या आतषबाजीत मुक्या प्राण्यांची फरफट झाली आहे. दिवाळीच्या 4 दिवसात धुराचा त्रास झाल्यानं किंवा भाजल्यानं 31 प्राणी जखमी झालेत. यामध्ये 23 पक्षीही जखमी झालेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जखमी प्राण्यांची संख्या काहीशी घटल्याचं दिसतंय. जालन्यात भारत खुर्द गावात शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. ही माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी बिबट्याला बाहेर काढलं. विद्युत पंप चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याने बिबट्याला बघितल्याने त्याचे प्राण वाचले. सांगलीतील दिमागदार सोहळ्यात अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या नूतन अध्यक्षा तारा भवाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पंढरपुरात 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी असणार आहे. या यात्रेला अंदाजे 8 ते 10 लाख वारकरी भाविक येत आहेत. कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक आणि मुबलक सोयी सुविधा मंदिर समितीच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी भारतानं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला प्रस्ताव पाठवलाय. पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद भारताला मिळावं असा हा प्रस्ताव आहे. त्याचसोबत सौदी अरेबिया, कतार आणि तुर्की या देशांनीही यजमानपदासाठी प्रस्ताव दिला आहे.